संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज मी करते शेंगुळे। शेंगुळ्यांसाठी घेतल्यात मी 5 हिरव्या मिरच्या, थोडा लसूण घेतलाय जास्त, थोडी कोथिंबीर घेतली आणि मेन आपलं कुळदाचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडं दाण्याचं कूट आपण त्याच्यामध्ये टाकून मळायचं। चला आधी आपण मिरची, लसूण, कोथिंबीर बारीक करून घ्यायचं। कोथिंबीर टाकली, मिरच्या टाकून घ्यायच्या, लसूण टाकून घ्यायचा आणि आता याला छान फिरवून घ्यायचं। आता आपण ताटामध्ये पीठ टाकून घ्यायचं, त्याच्यात थोडं गव्हाचं पीठ टाकायचं, थोडं दाण्याचं कूट बी टाकायचं। हे आपलं हिरवं वाटण केलेलं थोडं हे बी टाकायचं। अर्धा चम्मच मीठ टाकायचं, थोडी हळद, अर्धा चम्मच लाल तिखट बी टाकायचं। आता आपण याला एकत्र मळून घ्यायचं। थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपण, पाणी टाकून थोडं थोडं घट्टच मळून घ्यायचं। गव्हाचं पीठ टाकल्याने आहे ना मस्त मळल्या जातं। आता हे बघा छान मळून झालाय, पण तरी थोडा तेलाचा हात लावून परत 2 मिनिटं याला छान मळायचं, म्हणजे शेंगुळे छान होतात। हे बघा झालंय आपलं पीठ मळून आता शेंगुळ्यांचं। आता आपण शेंगुळ्यांचा रस्सा करायचा। कढई ठेवली तापायला, आता 3 पळी तेल टाकून घेते। आता आपण जिरं टाकून घेऊ। जिऱ्यामध्ये आपलं हे हिरवं वाटण टाकायचं, छान याला मस्त वास सुटेपर्यंत परतवायचं। त्याच्यात आता थोडी हळद टाकायची, मीठ थोडं टाकायचं आणि आपलं हे थोडंसं दाण्याचं कूट बी टाकायचं, घट्टपणा येतो रश्श्याला। त्याच्यात 1 ग्लास पाणी घालायचं। याला 5 मिनिटं उकळू द्यायचं, तर आपण शेंगुळे करायला घ्यायचे। थोडासा तेलाचा हात लावायचा पोळपाटाला आणि असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। हे असे 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 सगळे हे बघा असे छान करायचे। मग याला मधातून तोडून घ्यायचं आणि असे मस्त करायचं हे। आता आपण असे सगळे करून घेऊ। हे बघा शेंगुळे झाले, आता आपण उकळायला टाकायचे। छान उकळी आली, आता असे सोडायचे, उकळीमध्ये सोडायचे म्हणजे छान होतात ते। बघा सगळे शेंगुळे टाकून झाले याच्यात। आता आपण याला अजून 10 मिनिटं उकळू द्यायचं, बारीक गॅसवर छान शिजते ते। त्याच्यात आपण हे त्याचं ताटात पीठ भिजवलेलं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे थोडा घट्टपणा अजून येतो। आता आपण याच्यावर झाकण ठेवून द्यायचं।
चला बघू आपण आपले शेंगुळे झाले का. छान झाले, छान घट्टपणा आलाय त्याला, शिजलेत पण छान मस्त. हे बघा आपले झाले शेंगुळे तयार. थंडीमध्ये छान लागतात गरम गरम खायला, बनवायलाच पाहिजे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा.